बुलेटिनमध्ये स्वागत. पहलगाममधल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी थेट पर्यटकांना टार्गेट केलं. एक प्रकारे काश्मीरच्या पर्यटनावरच त्यांनी घाला घातला. या हल्ल्यानंतर काश्मीरच्या पर्यटन व्यवसायाबद्दल बरीच चिंता व्यक्त होते आहे. स्थानिकांना हक्काचं रोजगाराचं साधन असलेला पर्यटन व्यवसाय जगवण्याकरता अनेक जण सध्या चलो काश्मीरची हाक देताना दिसत आहेत. यात काही सेलिब्रिटी आणि राजकीय पक्षांचाही समावेश आहे. पण या सगळ्यांना खडे बोल सुनावत अभिनेत्री आणि द काश्मीर फाईल्स सिनेमाच्या निर्मात्या पल्लवी जोशी यांनी सामान्य पर्यटकांना सध्या काश्मीरला जाऊ नका असं कळकळीचं आवाहन केलंय. काश्मीरच्या दहशतवादाचा इतिहास भयंकर आहे, त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालू नका, पर्यटनाचं नसतं धाडस करू नका असं पल्लवी जोशी म्हणाल्या. पहलगामच्या हल्ल्यानंतर एक खूप जोरात चर्चा झाली आहे की टेररिझमला आपण टुरिझमनं उत्तर द्यायला पाहिजे. तर आपण खरंच या टेररिझमला टुरिझममधनं उत्तर देऊ शकतो का? कोण करणार आहे तिकडे टुरिझम जाऊन? जे लोक आवाहन करतायत त्यांनी जावं तिकडे, त्यांनी करावं टुरिझम. पण मी कुणाला रेकमेंड करणार नाही आत्ता की जा हो तिकडे सगळं व्यवस्थित आहे. मला माहिती आहे तिथली परिस्थिती काय आहे. मी कशाला कुणाला जाऊन सांगेन की तुम्ही जा तिकडे आणि टेक अ चान्स ऑन युअर लाईफ. काही बाकी आणखीन टुरिस्ट स्पॉट्स नाही आहेत का भारतात? म्हणजे सेलिब्रिटीज जात आहेत, अभिनेते जात आहेत, काही टुरिस्ट जात आहेत, काही राजकीय पक्ष म्हणजे आता टूर्स ऑर्गनाईज करत आहेत का, तर तिथला स्थानिक रोजगार टिकायला पाहिजे, आपण या परिस्थितीत त्यांच्यासोबत राहायला पाहिजे. हे तुम्हाला चांगलं लक्षण वाटतंय? ज्या टूर्स आत्ता नेण्यात येत आहेत तिकडे त्या सगळ्या टूर्सना तुम्ही बघा, खूप हेवी प्रोटेक्शन आहे. जे सेलिब्रिटीज जात आहेत त्यांच्याबरोबर फुल सिक्युरिटी असते. जे राजकीय पक्षाचे नेते तिकडे जात आहेत ते आपले Y+ आणि Z+ सिक्युरिटीज घेऊन जात आहेत तिकडे. टुरिस्ट जातो का सिक्युरिटी घेऊन? मग टुरिस्टला कोण सिक्युअर करणार तिकडे? फॉरगेट फॉर अ मिनिट की मी एक अभिनेत्री आहे किंवा मी काश्मीर फाईल्स बनवलं आहे किंवा काहीही. मी आत्ता बसले, मी पहलगाम अटॅकच्याबद्दल वाचलं आणि आमचं सुरू झालं की चला आता कुठेतरी जायचं आहे, जून महिन्यात कुठेतरी जाऊया सुट्टीवर. कुठे जाऊया? काश्मीरला जाऊया का असं मनात विचार तरी येईल का ह्या क्षणी? आणि जर कोणाच्या आला तर आय विल बी द फर्स्ट वन टू से काय वेडा आहेस काय, तिकडे कुठे जातोय आपण? संजय राऊतांची ही प्रतिक्रिया होती. त्यांनी खरपूस समाचार घेतलेला आहे. कृतीचा म्हणजे कशी कृती केली जाते यावर त्यांचा लक्ष होतं. काश्मीर हातातून सुटण्याच्या भीतीनं पहलगाम हल्ला करण्यात आला असं वक्तव्य जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन सद्भावना राबवणाऱ्या मेजर आश्लेषा तावडे यांनी केलंय. तर दगड ते डेव्हलपमेंट असा काश्मीरचा नवा चेहरा दहशतवाद्यांच्या आकाला आवडला नसल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान याबाबत आश्लेषा तावडे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. हे सगळं असताना एक पर्यटक म्हणून जेव्हा तुम्ही गेला होता तिथे, की पहिल्यांदा गेला होता का याच्या आधी पर्यटक म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा गेला होता, त्यावेळीचा अनुभव कसा होता? खरं सांगायचं तर पर्यटक म्हणून मी गेल्या वर्षी देखील गेले होते आणि माझी मुलगी 7 वर्षाची आहे ती आणि माझे मिस्टर त्यांच्यासोबत गेलो होतो. आणि त्यावेळेस आम्ही गेलो होतो तेव्हा आपलं जे तिथलं पहिली निवडणूक होती, सो त्या निवडणुकीच्या 1 दिवस आधीपर्यंत आम्ही तिथे होतो आणि तेव्हा देखील अत्यंत शांत, म्हणजे प्रत्येक काही मीटरवर आपल्याला सशस्त्र सैनिक तैनात दिसत होते, पण तरी देखील वातावरण शांत होतं. आणि ॲज टुरिस्ट आम्ही तेव्हाही, गेल्या वर्षीची गोष्ट आहे ही बरोबर ना, टुरिस्ट आम्ही तेव्हा देखील सर्व ठिकाणी व्यवस्थित जाऊ शकलो होतो. यावर्षी आत्ता मी जेव्हा गेल्या आठवड्यात आम्ही परतलो 21 तारखेला आणि त्याच दिवशी ज्या दिवशी या दिवशी म्हणजे थ्रू आउट आवर ट्रिप एवढं चांगलं वातावरण होतं आणि इतकं ओपन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे श्रीनगरपासून ते आम्ही पहलगाम, बैसरन अगदी किंवा आपलं गुलमर्ग आता बंद केलं आहे जे दूधपत्री, ते देखील आम्ही व्हिजिट केलं होतं. आणि अतिशय चांगलं वातावरण, अतिशय ओपन, म्हणजे तुम्हाला म्हणजे देशातल्या सगळ्या ठिकाणचे टुरिस्ट तिथे दिसत होते, सगळ्या भाषा ऐकू येत होत्या. कोणी बंगाली बोलतंय, कोणीतरी मला तिथे थेपला सगळे घेऊन गोल बसून घेतायत, खातायत, भेळपुरी जसं आपण ऐकतोय. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या कोणत्याही टुरिस्ट डेस्टिनेशनला आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बघतो त्या सगळ्या तिथे होत्या. आणि
आर्म फोर्सेसचं कसं आहे, आर्म फोर्सेसचं जेवढा तिथे पगडा दिसेल तेवढं टुरिस्टना फ्री नाही वाटत. एक प्रकारचं मनावर दडपण राहतं की आम्ही कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहे. म्हणजे समजा मी उटीला गेले तर तिथे मला एवढा युनिफॉर्म दिसेल का? नाही. तर जेवढं फ्री त्यांना वाटेल तेवढं ते त्या ठिकाणाचा आनंद अनुभवू शकतात. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.